नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात आशूज आर्ट अँड क्राफ्ट चॅनल। आज मी इथे ब्लाऊजचे लटकन करणार आहे। त्याच्यासाठी मी घेतले शुगर बीड्स, नॉर्मल बीड्स, लहान ब्लाऊज आणि त्याच कलरचा मधला पोर्शन एकदम व्यवस्थित असा पकडून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे। आता मी शुगर बीड्स आणि नॉर्मल बीड्स याचा वापर करणार आहे। आधी छोटे छोटे बीड्स बघा मी कसे हे करते। आपण हाताने घेण्यापेक्षा वाटी हातात घ्या आणि सुई त्याच्यातनं ओवून घ्या, त्याच्याने पटापट होईल। असे मी 6 बीड्स घेतले आहे। एक शुगर बीड्स घेते आहे आणि परत एक बघू शकता लहान बीड घेऊन त्याच्यातनं ओवून घ्यायचा आहे आणि तो दोरा परत खालच्या बाजूने आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघा लटकन रेडी होईल। आता पुढच्या लटकनसाठी मी थोडंसं मार्किंग करून घेत आहे। 100 रुपीजच्या आतमध्येच आणलेलं आहे। लोकल मार्केटमध्ये आपण जवळच्या कोणत्याही एम्ब्रॉयडरी शॉपमध्ये असेल तर तुम्हाला आरामात मिळून जाईल। आणि तुम्ही घरच्या घरी जर ब्लाऊज डिझाईन करायचं आपण घरच्या घरी असेल तर खूपच सुंदर असा ब्लाऊज डिझाईन होऊ शकतो। हे साहित्य मी जास्त बाहेर जेव्हा ते पैसे देतात त्याच्याही पेक्षा माझ्या मते 1 ते 2 तासात तुमचा हा ब्लाऊज एम्ब्रॉयडरी किंवा काही कलर लावून रेडी करू आणखीन सुंदर दिसायला छान पद्धतीने जितका तुम्ही छान ब्लाऊज आणि तो 4 चौकात जरा उठून देखील दिसतो। त्यामुळे एम्ब्रॉयडरी किंवा कोणत्या साध्या सुईने आपण करू शकतो। घरच्या घरी जमत तरी पण आपण ब्लाऊज खूपच सुंदर तयार होतो, बघू शकता। हा माझा ब्लाऊज रेडी झाला आहे। लटकन मी पूर्णपणे लावून घेतले आहे। खूपच सुंदर दिसतंय बघा। अशा प्रकारे बघू शकता। जर तुम्हाला पटापट हवं असेल हे काम व्हावं म्हणून तर वाटी उचलून घ्यायची आणि मग बीड्स ओवायच्या। आता 2 शुगर झटपट मध्ये हे काम होईल। या गोल्डन बीड्स पण लावून घेणार आहे जेणेकरून ती पूर्ण पट्टी खूप भरीव दिसेल। मला ती अशी रिकामी शुगर बीड्सचे नव्हते पाहिजे म्हणून माझ्याकडे जे गोल्डन बीड्स होते ते मी मध्ये 2 अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहे। अशी लटकन पूर्णपणे मी त्या स्टेपला भरून टाकणार आहे। बघू शकता फायनल लुक मी दाखवते। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।